जय महाराष्ट्र. मित्रहो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय महसूल मंडळामार्फत घेण्यात आलेला आहे. आता राज्यात जे शेतकरी आहेत, जे पीक कर्ज घेऊ पाहत आहेत, म्हणजे जर तुमचं पीक कर्ज 2,00,000च्या आत असेल, तर त्याला जो लागणारा मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी आहे, ती माफ होणार आहे. तुम्हाला 0 पैसे किंवा काही न भरता तुम्हाला निःशुल्क आता 2,00,000 पर्यंतचं पीक कर्ज मिळणार आहे. आपण पाहतोय की राज्यामध्ये जी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे वेगवेगळ्या सवलतीही शेतकऱ्यांसाठी देण्यात येत आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज 1 जानेवारी रोजी चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जे महसूल विभागाचे मंत्री आहेत, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि याचा जी-आरही निर्गमित करण्यात आलेला आहे. आता यामध्ये शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो, किती रुपयाचं शुल्क वाचू शकतं, हे थोडक्यात आपण पाहूया. जर का एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्ज घ्यायचं असेल आणि त्याची जर कर्जाची रक्कम ही ₹1,00,000 असेल, तर ₹300 इतका मुद्रांक शुल्क तुम्हाला भरावा लागतो आणि त्याच प्रमाणात 2,00,000चं जर कर्ज असेल, तर ₹600 इतका मुद्रांक शुल्क तुम्हाला भरावा लागतो. परंतु आता 2,00,000पर्यंत जे काही तुम्ही पीक कर्ज घेताय, तुम्हाला ₹600चं मुद्रांक शुल्क किंवा स्टॅम्प ड्युटी ही माफ केली जाणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांचं जी काही पिळवणूक होती, आर्थिक पिळवणूक होती आहे, म्हणजे कर्ज आपण गरजेपोटी मागतो आणि त्या कर्ज घेण्यासाठीच आपल्याला दुसरे पैसे खर्च करायला लागतात, यावरती कुठेतरी चाप बसणार आहे आणि शेतकऱ्याला कुठेतरी मदत ही आर्थिक होणार आहे. शेतकऱ्यांना आणखीन असा प्रश्न असतो की मग हे फक्त कोऑपरेटिव्ह बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकातच लागू होणार का? तर तसं नसून प्रत्येक नॅशनलाइज बँक असेल, तुमची खाजगी बँक असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतील किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, जिथंही तुम्ही पीक कर्ज घेत असाल, तर तुम्हाला 2,00,000 पर्यंतचं जे काही पीक कर्ज आहे, ते मुद्रांक शुल्क तुम्हाला भरायची गरज नाहीये. निःशुल्क तुम्हाला हे पीक कर्ज मिळणार आहे. आशा करूया की हा जो काही निर्णय महसूल मंडळाने घेतलेला आहे, तो अत्यंत दिलासादायक आणि चांगला शेतकऱ्यांसाठी राहणार आहे. आपले काय प्रतिक्रिया, आपलं काय मत आहे, यामध्ये आणखीन काही सुधारणा केली जाऊ शकते का? आपलं जे मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. परत एकदा तीच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.